कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना? आज मी घेऊन आली आहे पित्तनाशक अशी आमसुलाची चटणी. उन्हाळा जवळ आलेला आहे, तर बनवूया पित्तनाशक आमसुलाची चटणी. इथे 1 वाटी आमसुलं कमीत कमी 2 ते 3 तास भिजत ठेवायचे आहेत. इथे थोडेसे मसाले घेतलेत. त्यामध्ये 1 टेबलस्पून घेतलेलं आहे भाजलेलं जिरं, 1 टीस्पून काळे मिरे आहेत आणि 1 टीस्पून इतकं मी खडे मीठ घेतले. खडे मीठ नसेल तर साधं मीठसुद्धा चालेल. आमसुलं कमीत कमी 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. सुरुवातीला जिरे, त्याच्यानंतर इथे घेतले काळे मिरे, मीठ आणि 1 इंच आलं. पाणी न घालता मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचं आहे. जितके तुम्ही आमसुलं घेतली असेल त्याच्या डबल या रेसिपीसाठी आपण गूळ वापरणार आहोत. गूळ कायम बारीक किसून किंवा चिरून घ्या, जेणेकरून तो मिक्सरला लगेच पातळ होतो. आता मसाला वाटून झाला आहे, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजलेली आमसुलं घातलेली आहेत. सुरुवातीला पाणी न घालता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. समजा आता हे मिक्सरला जर फिरत नसेल तर साधारण 2 ते 3 टेबलस्पून इतकंच पाणी घाला. खूप जास्त पाणी घातलं तर ही चटणी न होता हा सॉस तयार होईल, कारण जेव्हा आपण गूळ घालणार हे खूप जास्त पातळ होतं. आता 2 ते 3 टेबलस्पून याच्यामध्ये पाणी घातले. परत मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. मस्त छान ग्राइंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. गूळ घालायचं आहे, ग्राइंड करायचं आहे. तयार झाले पित्तनाशक चटणी. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.